नमस्कार. रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि रक्षाबंधन स्पेशल आज आपण मस्त पारंपरिक पद्धतीने नारळाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी सोपी कृती आहे. ही बर्फी मी गूळ टाकून बनवलेली आहे, त्यामुळे याला कलरही वेगळा आलेला आहे. आता साखरेच्या किमती किती वाढलेल्या आहेत हे तुम्हाला तर माहीतच आहे. त्यामुळे आपण ही बर्फी छान गूळ टाकून अगदी सर्वसामान्यांना परवडेल अशी बनवलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता गूळ टाकून ही पौष्टिक नारळाची बर्फी कशी बनवायची ते पाहूयात. तर इथे एका बाउलमध्ये मी नारळाचे काप घेतलेले आहेत. मी एक ओला नारळ फोडून घेतलेला होता. याचे मी असे पातळसर काप करून घेतलेले आहेत. आता याच्या पाठीकडचा भाग मी काढलेला नाही आहे, कारण आपण गूळ टाकून बर्फी बनवतोय त्याचा ऑलरेडी कलर चॉकलेटी येतो, त्यामुळे मी हा पाठीकडचा भाग काढलेला नाही आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो काढूनही घेऊ शकता. तर तो न काढता मी याचे पातळसर असे काप करून घेतलेले आहेत. आता हा नारळ आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तुम्ही याऐवजी हा नारळ खिसूनही घेऊ शकता किंवा छान खवूनही घेऊ शकता. पण मी इथे अगदी झटपट कसा बनवायचा ते दाखवते. त्यासाठी आपण हा नारळ आहे तो आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेला आहे आणि आपण हा बारीक करून घेणार आहोत. तर सगळा नारळ मी काढून घेतलेला आहे. आता झाकण लावून आपल्याला हा पल्स मोडवरती थोडा बारीक करून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, एकदम फिरवायचं नाही. पल्स मोडवरती ऑन ऑफ करत आपण हा बारीक करून घेणार आहोत. मध्ये एक दोनदा झाकण काढून चमच्याने हा हलवू नाही घ्यायचा, जेणेकरून हा एकसारखा बारीक होईल. नाहीतर मग खालची बाजू जी आहे ती पूर्ण बारीक होते आणि वरती मोठा अख्खा नारळ तसाच राहतो. तर हा मी पल्स मोडवरती तुम्ही पाहू शकता बारीक करून घेतलेला आहे. याचा छान असा बारीकसा खीस झालेला आहे. तर आता या नारळाचा आपण वापर करणार आहोत. आता इथे एका वाटीने मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही वाटीचा, कपचा किंवा मेजरमेंट कपचा वापर करू शकता. आता सेम वाटीने आपण सगळं पुढचं प्रमाण घेणार आहोत. तर जो आपण नारळाचा किस बनवून घेतलेला होता तो सेम वाटीने आपण मोजून घेणार आहे. तर हा परफेक्टली 2 वाटी नारळाचा किस तयार झालेला आहे. आता हा नारळाचा किस आपण छान आधी थोडासा भाजून घेणार आहोत. तर इथे मी जाड बुडाची एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत. तर तूप आपण छान वितळून घेणार आहोत. तुमच्याकडे वितळलेलं तूप असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. आता तूप वितळलं की यामध्ये हा जो नारळाचा किस तयार करून ठेवलेला होता तो सगळा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आपल्याला हा साधारण 2 ते 3 मिनटं छान असा लो फ्लेमवरती हलवून घ्यायचा आहे. आपल्याला हा करपवून द्यायचा नाही आहे. यातलं फक्त थोडंसं जे मॉइश्चर आहे ते कमी झालं पाहिजे आणि नारळाचा किस आहे तो थोडासा कोरडा झाला पाहिजे, इतपत आपण ह्याला परतून घेणार आहोत. साधारण 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती मी सतत हलवत हा परतून घेतलेला आहे. एक 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हा छान असा सुटसुटीत झालेला आहे. हा हळूहळू थोडासा खाली लागायला लागतो. तर या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हे थंड करून घेणार आहोत. आता जोपर्यंत थंड होतोय तोपर्यंत आपण इथे एका प्लेटला छान तूप लावून ग्रीस करून घेऊयात. कारण गुळाचा पाक बनवल्यानंतर किंवा गूळ वितळल्यानंतर ही प्रोसेस खूप फास्ट करायची असते, म्हणून आपण आधीच ताटाला तूप लावून घेतलेले आहे. तुम्ही या जागी कुठल्याही मोल्डचा वापर करू शकता किंवा एखादा जो मिठाईचा बॉक्स असेल त्याच्यात बटर पेपर घातला तरीही चालेल. आता सेम कढईमध्ये पुन्हा आपण 1 चमचा तूप घेणार आहोत. आता ज्या वाटीने आपण नारळाचा किस घेतलेला त्या सेम वाटीने आपण 1 वाटी इथे चिरलेला गूळ घेतलेला आहे. 2 वाटी नारळाच्या किसला आपण 1 वाटी गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही गोडाचं प्रमाण थोडं जास्त खात असाल तर थोडं जास्त गूळ घेतला तरीही चालेल, पण 1 वाटी गूळ अगदी बरोबर आहे. यामध्ये मी 1 चमचा पाणी घातलेलं आहे आणि गूळ आपल्याला छान असा वितळून घ्यायचा आहे. याचा कोणत्याही प्रकारचा आपण पाक बनवणार नाही आहोत, फक्त गूळ आपल्याला छान वितळून घ्यायचा आहे. आता गूळ इथे मी छान चिरून घेतलेला होता. त्या जागी तुम्ही किसून किंवा ठेचूनही घेऊ शकता. चिरून घेतलेला गूळ आहे त्यामुळे मिनिटभरातच तुम्ही पाहू शकता हा छान वितळायला लागलेला आहे आणि एक 2 ते 3 मिनटामध्येच हा गूळ पूर्ण वितळला जातो. तर यामध्ये कोणतेही गुळाचे खडे ठेवायचे नाही आहेत. तुम्ही पाहू शकता गूळ आपला छान वितळला गेलेला आहे. गूळ वितळला की यावरती आपण हे तयार केलेला जो नारळाचा किस होता तो सगळा टाकून घेणार आहोत. तर गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे. गुळाचा जर चुकून पाक केला तर आपली जी बर्फी आहे ती खूप कडक होऊ शकते. आता ही पटपट एकत्र आपण एकजीव करून घेणार आहोत.
तर तुम्ही पाहू शकता 1 मिनिटभरातच हे छान एकजीव झालं. आता हे मिश्रण थोडंसं तुम्हाला पातळसर जाणवेल, तर हे थोडा वेळ पातळसर जाणवतं, त्यानंतर पुन्हा घट्टसर व्हायला लागतं. आता सेम वाटीने आपण पाव वाटी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे. म्हणजे साधारण चमच्याने मोजली तर ही 2 ते 3 चमचे मिल्क पावडर आहे. बाजारामध्ये जे 10 रुपयाचं मिल्क पावडरचं पॅकेट मिळतं ते आणलं आणि ते पूर्ण टाकलं तरीही चालेल. हे सगळं हलवत घेणार आहोत आपण. हे सतत हलवत राहायचं, जेणेकरून हे मिश्रण जे आहे ते छान एकजीव होईल आणि याचा गोळा तयार होईल. पण आपल्याला हे सगळं लो फ्लेमवरती करायचं आहे, कारण हे जर हाय फ्लेमवरती केलं तर हे मिश्रण जे आहे ते कडक होऊ शकतं आणि आपली वडी जी आहे ती कडक होऊ शकते. तर आता 1 चमचा मी इथे वेलची पूड टाकलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेलची पूड टाकू शकता. तर आता व्यवस्थित पुन्हा आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि याचा तुम्ही पाहू शकता हळूहळू आता गोळा तयार व्हायला लागलेला आहे. हे मिश्रण पुन्हा हळूहळू घट्टसर व्हायला लागलेलं आहे. आता हाताला मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि आपण हे मिश्रण चेक करून घेणार आहोत की याचा गोळा तयार होतोय का. तर तुम्ही पाहू शकता याचा हळूहळू गोळा तयार व्हायला लागलेला आहे. म्हणजे आपल्याला वडीच्या कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण झालेलं आहे. शक्यतो पाण्याचाच हात घ्यायचा, कारण गूळ आहे त्यामुळे पटकन चटका बसायची शक्यता असते. आता हे मिश्रण मी पुन्हा 1 मिनिटभर हलवून घेतलं. गॅसची फ्लेम बंद करायची आणि पटकन आता आपण जे तूप लावून घेतलेली प्लेट होती त्यामध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत. मिश्रण गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर पटापट प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्यासाठी आपण आधी प्लेट ग्रीस करून घेतलेली आहे. आता एखाद्या पेलाच्या बुडाला असं तूप लावून हे मिश्रण पटापट थापून घ्यायचं. हे मिश्रण थंड झालं की पटकन कडक व्हायला सुरुवात होते, त्यामुळे त्याच आधी आपण हे असं छान पसरवून घेणार आहोत आणि याच्या वड्याही पाडून घेणार आहोत. मिश्रण व्यवस्थित छान गुळगुळीत करून घ्यायचं. मी पेल्याच्या साहाय्याने आणि नंतर एका चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे, एकसारखं करून घेतलेलं आहे. चमच्याला थोडंसं तूप लावायचं, जेणेकरून हे मिश्रण चमच्याला चिटकणार नाही. तर आता तुम्हाला ह्या गुळाच्या वड्या ज्या आहेत त्या कशा जाड हव्यात, पातळ हव्यात, त्यानुसार हे मिश्रण तुम्ही पसरून ठेवू शकता. एखाद्या मिठाईच्या बॉक्समध्ये हे मिश्रण टाकलं तर छान चौकोनी आकार येतो त्याचा. आता हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची साईज ठरवू शकता आणि हे मिश्रणाच्या तुम्हाला कशा वड्या पाडायच्या त्या ठरवू शकता. इथे मी चौकोनी आकारामध्येच या सगळ्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी वडीची साईज मी मोठी ठेवलेली आहे. तर आता हे मिश्रण थंड व्हायच्या आधीच यावरती मी बदाम आणि काजूचे बारीक बारीक चिरलेले काप आहेत ते घालून घेणार आहे, जेणेकरून हे मिश्रण थंड झाल्यानंतर हे वडीला चिटकून राहावेत. आता हे सगळे घालून घेतल्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने हे छान प्रेस करून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित प्रेस करून घेतले की आपल्याला ही वडी साधारण अर्धा ते पाऊण तास सेट करायला ठेवायची. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर साधारण अर्धा तास ठेवा किंवा बाहेर ठेवणार असाल तर साधारण 1 तासात ही वडी छान सेट होते. तासाभराने आपण ही अशी छान काढून बघूयात. तर एखाद्या उलाटण्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि ही वडी छान अशी अलगद हाताने काढून घ्यायची. तर मस्त अशी ही आपली नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी तयार झालेली आहे. मी तुम्हाला ही वडी तोडूनही दाखवते. अगदी मऊसूद होते आणि तोंडास टाकताच विरघळणारी अशी ही मस्त बर्फी तयार होते. तर अगदी झटपट कृती आहे. यामध्ये आपण साखर वापरलेली नाही आहे, त्यामुळे कुणाला डायबेटीज असेल तर तरीही ते ही वडी नक्कीच खाऊ शकतात. तर अशी ही नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी तुम्हीही या रक्षाबंधनला बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक गोडसर रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.